मित्रांनो, तुमच्या समोर आहे 2020ची KTM ॲडव्हेंचर 390 गाडी आपल्याकडे आली आहे डिटेलिंग करण्यासाठी. डिटेलिंग करण्याच्या आधी बघा कशी आहे. हार्ड वॉटर स्केल भरभरून आहे. गाडी कधीच डिटेलिंग केलेली नाही आहे. गाडी घेतल्यापासून कधीच क्लिनिंग पॉलिशिंग कधी नाही केलेली आहे. जेव्हा गाडी नवीन घेतली तेव्हा ह्याच्यावरती PPF करण्यात आलेलं होतं, पण त्याला आता 4-5 वर्ष झालेली आहे. त्याचा वेरियंट बऱ्यापैकी झालेला आहे. तर आपण टँकवरचं PPF काढणार आहोत आणि बाकीचं जे क्लिनिंगचं काम आहे आणि इन डिटेल आपल्याला गाडी क्लीन करावी लागणार आहे, तर ते आपण काम सुरू करणार आहोत. आणि डिटेलिंग ही गोष्ट खास काय त्याचं कारण तुम्हाला सांगतो. आता जनरली आपण गाडी घेतल्यानंतर फक्त वॉशिंग करतो, फार फार तर फोम वॉश करतो किंवा डिझेल वॉश करतो. पण जर वर्षातनं 2दा आपण गाडी डिटेलिंग केली तर आपल्या गाडीचा जो ओरिजिनल लुक आहे, जशी गाडी दिसायला पाहिजे, जे प्लास्टिक पार्ट्स पांढरे पडलेले आहेत ते सगळं होत नाही. सोबत गाडीची शाईन जी असते, आता ही गाडी मॅट आहे, पण मॅट असली तरी गाडीवरती जे डांबर वगैरे उडलेलं आहे किंवा हे बघा हा जो प्रकार झालेला आहे ना, हे जे झालेलं आहे हे सगळं होणार नाही. ही बुरशी आहे आणि ही गाडी ठेवून झालेली आहे. सो जर तुम्ही गाडी अशी वापरत असाल आणि जर गाडीची सामान्याने डिटेलिंग केली तर गाडीची अवस्था अशी होणार नाही. गाडीची व्हॅल्यू वाढते, गाडी दिसायलाही चांगली जाते. सोबत तुम्ही गाडी कुठे 4x घेऊन गेलात, राईडला घेऊन गेलात तर डेफिनेटली आपली गाडी वेगळी दिसून येते. सो डिटेलिंग गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे, कारण गाडीचा प्रत्येक पार्टवरचं जे स्केल असतं ना, हार्ड वॉटर स्केल आहे, डांबर आहे किंवा कॅलिपर्स आहेत, कॅलिपर्स क्लीन होतात, हे व्हील्स क्लीन होतात, प्रत्येक पार्ट आणि पार्ट व्यवस्थित क्लीन होतो. सो डिटेलिंग म्हणून इम्पॉर्टंट आहे. सो गाडी तुमची लॉंग टर्म जर वापरत असाल 10-15 वर्ष, तर डिटेलिंग हा पार्ट तुम्हाला यासाठी इम्पॉर्टंट आहे की गाडी चांगली मेंटेन व्हायला मदत होते आणि लॉंग टर्ममध्ये गाडी तुमची चांगली दिसत राहते. जर तुमची गाडी डिटेलिंग करायची असेल तर आपलं हे वर्कशॉप ठाणे आणि गोरेगाव 2 ठिकाणी आहे. डिटेलिंगचा खर्च 1500 पासून सुरू आहे. तुम्हाला जर गाडी डिटेलिंग करायची असेल तर अपॉइंटमेंट नक्की घ्यावी लागेल. अपॉइंटमेंट घेतल्याशिवाय आपण डिटेलिंग करत नाही, कारण डिटेलिंग आता मला खूप वेळ लागतो. 1-2 दिवस आपण डिटेलिंगसाठी घेतो. चला आता बघूया आपण गाडीचं काम कसं होतं ते.
तर हा होता आपला KTM 390 ॲडव्हेंचरचा फायनल रिझल्ट. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला जर काय प्रॉब्लेम असेल तर मला सांगा कमेंटमध्ये, तुम्ही सबस्क्राईब करत नाही आहे. जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. यातून मला जर अजून काम करायला प्रेरणा मिळेल आणि अजून मजा येईल. हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. बघत रहा डिटेलिंग योगी. थँक्यू सो मच.